हे हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज खूप खुश आहे कारण की मी आज निघाले गावी आणि आता वाजलेत 7:30 वाजलेत आणि मला 8:45ची गाडी आहे सांगलीला जाण्यासाठी. तर मी काल नाईटला गेलेलो आणि सकाळी 8 वाजता घरी पोचलो आणि 2 ते 3 तासाचं माझं शूटिंगचं काम होतं मडमध्येच. ते मी करून नंतर आलो घरी, झोपलो, घरचं सगळं आवरलं आणि मी आता निघालेलो आहे गावी. जाताना इकडे स्वामींना दिवाबत्ती करून घेतली. तर चला, या प्रवासात तुम्ही पण माझ्याबरोबर येत आहे. चला तर भेटूया. मी वर्सोवामध्ये आलो, अविनाश तिकडे बाहेर वाट बघत थांबलेला आहे. तर आता तो मला मेट्रोपर्यंत सोडणार आहे. तर मला अविनाशने इकडे मेट्रोच्या खाली सोडलेलं आहे. आता मी मेट्रोपासून अंधेरीला जातो. तर बाईकवर आलो त्यामुळे लवकर आलो. हॅपी जर्नी, व्यवस्थित जा, काळजी घे. थँक्यू सो मच. चला तर मी निघतोय. बरं झालं थोडं लवकर आलो. तुम्ही बघितलं असेल की ते जवळच बिस्लरी कंपनी आहे, तिकडे मी आता चालत निघालेलो आहे आणि मी जस्ट आता मेट्रोतून उतरलेलो आहे. मला वाटतंय 6 ते 7 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर गाईज फायनली मी गाडीमध्ये बसलेलो आहे. तर गाईज नाश्ता करण्यासाठी, जेवणासाठी गाडी थांबलेली आहे आणि आता पोचलेलो आहे एका हॉटेलमध्ये. काल घरी जाणाऱ्या नादात मी जेवलोच नव्हतो, त्यामुळे मी इकडे नाश्ता केला. मी आता सांगली जवळ पोचणारच आहे आणि सकाळची सुंदर दृश्य निसर्ग बघत फायनली मी सांगलीमध्ये पोचलेलो आहे. इथून मी आता 5व्या मैलावर जाणार. एक मित्र येतो मला भेटण्यासाठी, त्यासाठी मी इकडे थांबलो. गाईज तर इकडे मित्र आलेला आहे आशिष. आम्ही एकत्र वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमध्ये इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडला आम्ही शिकत होतो. मी डिप्लोमा जेव्हा करत होतो तेव्हा माझं डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन होतं आणि ह्या लोकांचा खूप भारी ग्रुप होता कारण की फर्स्ट इयरपासून त्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि डायरेक्ट सेकंड इयर आल्यामुळे माझ्या कोण ओळखीचं नव्हतं आणि या सांगलीतला 8 ते 9 जणांचा ग्रुप होता ज्यांनी मला खूप मिक्स करून घेतलं, सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्या. कारण की माझं कोणतंच बॅकग्राऊंड नव्हतं इंजिनिअरिंग करण्याच्या मापाचं. कारण की मी इलेक्ट्रॉनिक्स हा मी 11-12वी कोर्स केलेला किर्लोस्करवाडीमध्ये आणि ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलं. आता मी सांगलीत आल्यानंतर मला आशिषचा कॉल आला की भेटूया आणि आम्ही सांगलीत आलो. आता जस्ट भेटलो, चहा पिलो. आणि आशिष काय सांगशील तू आपली एखादी जुनी आठवण कॉलेजमधली? जुनी आठवण म्हणजे मला अजून आठवतंय की वैभव होता तो म्हणजे कायम बंकच करत असायचा. त्याचं कॉलेजपासून माहीत होतं की सगळ्यांना की आवड आपली मोस्टली नाटकाकडे किंवा सिरियल्स वगैरे किंवा प्लेमध्ये असते ना त्याच्यामध्येच होते. शेवटी त्यांना तेच करून दाखवलं. सो असं वाटतं की कोणीतरी आहे की आमच्या फील्डमध्ये किंवा आम्ही डिप्लोमामध्ये होतो सगळे एकत्र, त्याच्यामध्ये कोणतरी आहे जे स्वतःच्या आवडीच्या फील्डमध्ये बेसिकली. सो चांगलं वाटतं बघून तुझं आता करतोय, सिरियल्स वगैरे करतोय ते बघून आम्हाला अभिमान वाटते. कधी त्याला टी व्हीवर पण बघतोय आणि की आम्ही सांगतोय घरच्यांना आमचा मित्र आहे, हा माझा मित्र आहे वगैरे वगैरे. भारी वाटतं. थँक्यू आशिष. इकडे आहे संतोष, हा एकदम जवळचा मित्र आहे आणि हा पण वालचंदमध्येच होता. तुम्ही म्हणणार आता आशिष गेला आणि संतोष आला. हा होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आणि मी होतो इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सला. आणि माझ्या कॉलेजची बऱ्यापैकी सबमिशन असतील, एक्झाम फी भरायची असेल, सगळी कामं संतोष करायचा. कारण की मी प्रत्येक वेळे बाहेरच असायचो, थिएटरसाठी असेल, परत ऑडिशनसाठी असेल. तर बराच सपोर्ट केलेला आहे भावानं आपल्या. आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि मी आता 5व्या मैलावर निघालो आहे. तिकडे माझा भाऊ मला न्यायलासाठी येणार आहे आणि आता संतोष निघाला आहे. सांगलीमध्येच राहतो तो. संतोष निघाला त्याच्या घरी. चला तर भेटूया नंतर. बाय बाय. मी बसने 5व्या मैलावर पोचलो. 5व्या मैलावर माझा भाऊ किरण मला घेण्यासाठी आला आणि मी निघालो जुळेवाडी. म्हणजे जुळेवाडी हे माझं गाव आहे आणि आता आपण जुळेवाडीमध्ये पोचलेलो आहोत. आणि जुळेवाडीचा माऊली चौक इथूनच आमच्या गावची सुरुवात होते आणि गावात फायनली आलो. आणि इकडे बाजूलाच मी जिकडे 1ली ते 7वी शिक्षण केलं ही आहे माझी शाळा, जिल्हा परिषद शाळा जुळेवाडी. आणि इकडे एक मारुतीचं मंदिर पण आहे. आणि आता आपण पोचलेलो आहोत माझ्या घरी. हे माझं घर आहे. घरी आलो, जेवण केलं. हे पपईचं झाड आमच्या घराच्या बाजूलाच आहे. इकडे एवढ्या पपई लागलेत ना, पिकून खाली पडतात. कोण वाटतंय तुम्हाला? कोण असणार आहे? तुम्हीच की. मीच होतो. मग काय कुठे निघाला तुम्ही सगळे? तुलाच विचारायला. मलाच विचारायला मी? हायला मी चांगलंच मला ध्यानात ठेवले तुम्ही. मग काय खेळायला लागलाय? आणि त्या स्वामी समर्थांच्या. अरे वा 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 वा. काय नाही, घेऊन आलो आता बघा बाटल्या.
आबा डबा आम्ही पहिले लय खेळायचो लागा. हे घे तुला केक आहे, केक घ्या प्रत्येकाला एक एक. ही मी आले की अशी चिल्लर पार्टी येत असते माझ्याकडे प्रत्येक वेळी. आज प्रसाद नाही. हे आमच्या आजूबाजूला राहणारे सगळे शेजारी आहेत. हाय करा सगळे. हाय काका, तुम्हाला सुट्टी मिळत नाही काय रोज? रोज सुट्टी मिळत नाही रे. का? सुट्टी दिली तर मला काढून टाकतील ना. काढून टाकते रे. मग त्यासनी मला 4-5 दिवस जाऊन येतो घरात. आता काय करतो, पुढच्या वेळी गेलो की त्यांना म्हणतो मला 4-5 दिवस घरला जायचंय सोडा. चालते मनाई बघूया. हा मग मी परत येतो सुट्टीला, आहे की नाही? बरं, चालते. चालेल चालेल की खावा तुम्ही. कागद काढून खावा रे. कागद काढून खावा. हा तर गाईज मी आज दिवसभर निवांत झोपलो, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये माझी काही झोप झाली नव्हती. ट्रॅव्हल्समध्ये झोपच आली नाही, त्यामुळे मी आल्यानंतर सकाळी 11ला घरी पोचलो आणि आलो निवांत झोपलो. तर गाईज हे सगळे माझे शेजारी आहेत आणि मगाशी त्यांना मी व्हिडिओमध्ये डायरेक्ट घेतलं, त्यामुळे ते सगळे नटून थटून आलेले आहेत. नटून आलाय, लय नटून आलाय रे. का रे? नटून येणारच की व्हिडिओ करायचा म्हणलं. मग हे काय करायला की व्हिडिओ मी तुमचा? बघा मग चालू का करणार? मग चालू केलाय की व्हिडिओ? तर गाईज कसं आहात? तर गाईज यांचा टेंगे टेंगे डान्स आवडला का? अरे तुम्हाला नाही रे, त्यांना विचारतोय. आणि तुम्हाला डान्स कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज मी स्वामी समर्थ सिरियल बघत जेवायला बसलेलो आहे. इकडे आहे चपात्या, इकडे आहे बासुंदी, इकडे आहे वांग, पापड. चला तर मी जेवण करून घेतोय. तर गाईज आता माझं जस्ट जेवण झालेलं आहे. सगळेजण बिझी आहेत घरात. इकडे बाहेर कसं आहे, घरात पण जनावरं वगैरे आहेत, त्यामुळे सगळे घरचे बिझी आहेत. आता माझं तर जेवण झालेलं आहे मस्तपैकी निवांत. आणि मम्मी पप्पा आहेत तिकडे, मागे आमची जनावरं आहेत तिकडे, त्यांचं काम चालू आहे. जस्ट बाहेर जातोय, त्यामुळं सगळ्यांची उद्याच भेट करून देईन. चला तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.